चला तर आज बनवणार आहे चिकन रस्सा रेसिपी। पहिल्यांदा चिकन बॉईल करून घेतलेलं आहे। त्यानंतर ते मस्तपैकी आता शिजलेलं आहे। आता आपण बनवणार आहे मसाला। त्यामध्ये पहिल्यांदा कांदा, लसूण, आलं, खोबरे, धने हे सर्व भाजून घ्यायचं आहे व त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे व हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बारीक झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये खडा मसाला म्हणजे त्याला गरम मसालाही म्हणतात। त्यानंतर त्यामध्ये घरचा मसाला टाकायचा आहे, तेही मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे तोही त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व तो मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। जोपर्यंत त्याला लालसरपणा येत नाही तोपर्यंत तो मिक्स करायचा आहे। तेल मस्तपैकी त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ते मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। ते मस्तपैकी त्याला लालसरपणा आलेला आहे, तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपण जे बॉईल केलेलं चिकन आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व ते सर्व चिकन टाकल्यानंतर ते मस्तपैकी मिक्स करायचं आहे। त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे व 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवायचं आहे। आपल्याला कोथिंबीर त्यावर टाकायची आहे। अशा प्रकारे आपला चिकन रस्सा तयार आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।